कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळण्याच्या घटनेचा अहवाल आता समोर आलाय। दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 51 जण जखमी झाले। तर आतापर्यंत 3 जणांची ओळख पटली असून अद्याप एकाची ओळख पटलेली नाहीये। सदर लोखंडी पूल 30 वर्ष जुना असून आजूबाजूच्या 2 गावांना हा पूल जोडणारा होता। रविवारी या पुलावर जवळपास 100 ते 125 पर्यटक असल्याची माहिती आता समोर आली आहे। क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक पुलावर असल्याने हा पूल कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येते। काल पुण्याच्या मावळमध्ये ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेत अनेक जण वाहून गेले, काही जण जखमी झालेत, तर आतापर्यंत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या दुर्घटनेचा अहवाल आता समोर आलाय। या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सुशांत डुंबरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, या घटनेचा अहवाल आता खरं तर समोर आलेला आहे। धक्कादायक अशी माहिती समोर येते की 100 ते 125 पर्यटक या पुलावर एकाच वेळी उभे होते आणि तेव्हाच हा पूल कोसळलाय। नक्कीच काल रविवारची सुट्टी असल्याने अनेक पर्यटक जे आहेत ते घराबाहेर पडले होते आणि मावळमधील इंद्रायणी नदी जवळ असलेला कुंडमाळा आहे त्या ठिकाणी ते पोहोचले आणि त्या पुलावरती अनेक जण सेल्फी काढण्यासाठी पोहोचले असताना ही दुर्घटना घडली। क्षमतेपेक्षा जास्त लोक त्या पुलावरती गेले। अनेकांनी आपल्या टू व्हीलर देखील त्या ठिकाणी वरती घेऊन गेले होते। हा पूल जो आहे तो फक्त पायी वाट आहे ते या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी, तरी देखील अनेकांनी त्या ठिकाणी टू व्हीलर टाकल्या आणि एकाच वेळी अनेक लोक त्या ठिकाणी जमा झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आणि तो पूल पडला। ह्यामध्ये आतापर्यंत 51 जण आहेत ते जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती मावळमधील चार रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, तर 14 जणांचा यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। यामध्ये एका 6 वर्षाच्या लहान मुलाचा देखील समावेश असल्याचं देखील आता माहिती समोर आलेली आहे। आणि त्या ठिकाणी काल रात्री 10 वाजेपर्यंत बचाव कार्य सुरू होतं, कारण की अजून 2 ते 3 जण जे आहेत ते बेपत्ता आहेत। त्यांचा देखील शोध NDRF टीम असेल किंवा रेस्क्यू टीम असेल यांच्याकडून सुरू आहे। आणि तो लोखंडी जो पूल पडला होता तो देखील आता काल रात्री बाहेर काढण्यात आलेला आहे, परंतु जे 3 लोक बेपत्ता होते ते भेटलेले नाहीये। आज पुन्हा सकाळपासून आता रेस्क्यू टीम त्या ठिकाणी दाखल होऊन पुन्हा या तिघांचा शोध घेण्यात येणार आहे। या ठिकाणी देखील आता एक गोष्ट समोर येते, काल देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की त्या ठिकाणी 2 पोलीस तैनात केले होते, या ठिकाणी जाऊ नये असं देखील यांना मज्जाव केला होता, परंतु पर्यटक कोणताही नियम पाळत नव्हते किंवा कोणताही आदेश मानत नव्हते। हे सर्व नियम झुगारून त्या ठिकाणी पोहोचले आणि ही दुर्घटना घडलेली आहे। त्यामुळे पर्यटकांनी देखील अशा पर्यटन स्थळी जाण्याआधी स्वतःची देखील खबरदारी घेणं देखील गरजेचं आहे। आणि आता या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल होऊन हे पुढचं जे रेस्क्यू आहे ते सुरू होणार आहे। निश्चितच सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।